प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 16 सप्टेंबरच्या भागामध्ये तुम्हाला आता खरं सगळं पुढचं बघायला मिळणार आहे. अर्जुनने खरोखर सायलीच्या पायावरती तो तुळशीपत्र पाहिलंय. प्रेक्षकांनो, तुम्ही दिलेल्या लाईक्स आणि कमेंट्ससाठी खूप खूप थँक्यू. पण तुम्हाला आता असे रोज लाईक्स आणि कमेंट्स द्यायचे आहेत मला, कारण आता धमाकेदार भाग बघणार आहेत तुम्ही सगळे. तर झालंय असं, सुरुवातीला आपण बघतोय चैतन्य अर्जुनला हसतो आणि म्हणतो, सायली निघून गेली पण मी निघून जाणार नाहीये. हे बघ, त्या जरी निघून गेल्या तरी चल सांग बरं मला, पुरावे कसे शोधायचे ते, सुरुवात कुठून करायची अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य, ऐक लक्ष देऊन, सुरुवातीला तर आपल्याला हे शोधायचंय की ती तन्वी असल्याचं नाटक का करतीये, आणि त्यासाठी सुरुवातीपासूनच सुरुवात करायची आपल्याला. आता चैतन्य म्हणतोय, काय सांगतोयस अर्जुन, सुरुवातीपासून म्हणजे 1.5 वर्षाच्या आधीपासून ना, म्हणजे प्रिया जेव्हा रविराज सरांकडे राहायला आली होती तेव्हापासून का? अर्जुन म्हणतो, बरोबर चैतन्य, तेव्हा त्या प्रियाने तन्वी म्हणून जे काही पुरावे सादर केले असतील ना, ते सिनियरलाच केले असतील, आणि सिनियरला अशा कुठल्या पुराव्यांच्या आधारे कळलं की हीच खरी तन्वी आहे. ते सगळे पुरावे आहेत ना, आपल्याला क्रॉस चेक करावे लागतील चैतन्य. ते कुठले पुरावे आहेत हे जर आपल्याला कळलं ना चैतन्य, तर आपल्याला ते क्रॉस चेक करता येतील, आपल्याला ते शोधून काढायचे आहेत. चैतन्य म्हणतो, अरे पण त्या पुराव्याबद्दल तर आपल्याला रविराज सरच सांगतील ना, नाहीतर फक्त प्रिया सांगू शकते, आपण कोणाला विचारायचं मग. आता अर्जुन म्हणतो, अरे आपल्याला प्रिया तर काही सांगणार नाहीये, तिला विचारण्यात काही अर्थच नाहीये, आणि सिनियरला आपण लगेच हे सांगू शकत नाही, आपण ती रिस्क घेऊ शकत नाही, कारण तो सध्या आधीच प्रतिमा आत्याच्या ट्रॉमामध्ये, प्रतिमा आत्याच्या स्मृतीमुळे तो आधीच डिस्टर्ब झालेला आहे, त्याच्यातनं हे तन्वीचं टेन्शन नको. मग आता हा चैतन्य प्रश्न करतोय अर्जुनला, अरे पण मग हे पुरावे कसे सादर झाले, कोणी सादर केले, काय, यासाठी आपल्याला कोण मदत करेल. अर्जुन आता जरा वेळ विचार करतो आणि म्हणतो, अरे चैतन्य, एक व्यक्ती आहे जी आपल्याला तन्वीच्या पुराव्यांबद्दल सांगू शकते. चैतन्य म्हणतो, कोण आहे रे? आता अर्जुन म्हणतो, अरे सुमन काकू, तिला नक्कीच माहिती असेल या सगळ्याबद्दल. प्रेक्षकांनो, आता काय राईट ट्रॅकवर झाली आहे ना मालिका, पण फक्त आता यांनी असं छान पुढे जाऊन आपल्याला तोंडावर न आपटावं एवढीच विनंती आहे. म्हणजे निगेटिव्ह बोलायचं नाहीये मला, पण आता प्रेक्षकांनो, त्यांनी अगदी करेक्ट ट्रॅक लावलेला आहे. पुढचा सीन सुद्धा जबरदस्त आहे प्रेक्षकांनो. आता ही सायली कसली तरी भाजी निवडत असते, लाल लाल भाजी आहे ती, आणि आता भाजी निवडता सहज तिचं लक्ष जातं पेपरकडे. आता ती एक बातम्या वाचत असतात. पालेभाज्या खाण्याचे 5 फायदे, मोबाईलचं व्यसन मेंदूच्या वाढीसाठी घातक. ही बातमी अगदी बरोबर आहे. मानसिक अस्वस्थतेसाठी आजच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आता ही बातमी ऐकल्यावर सायलीला जोर असं खट्ट झालंय डोक्यामध्ये. ते काय तर बघा, तिने पुन्हा एकदा ती बातमी पूर्ण वाचली आहे. शारीरिक आजारांना जेवढं महत्त्व आपण देतो, तेवढंच मानसिक आजारांना आपण महत्त्व देत नाही. पण अशांत मनाला वेळीच मानसोपचार तज्ज्ञांकडनं ट्रीटमेंट मिळाली तर ते मन शांत होऊ शकतं, आणि ते अनेक गोष्टी सोप्या करून जातं. आता सायली ती बातमी एवढी निरखून वाचते, आणि विचार करा प्रेक्षकांनो, म्हणजे तुम्हा सगळ्यांची कंप्लेंट होती ना, प्रतिमा आत्याला दवाखान्यात का नेत नाही, तर आता हे प्रतिमा आत्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेणारे, आणि एका नवीन मुलीची एंट्री होणार आहे या मालिकेमध्ये, जी रविराज सरांची मैत्रीण असणार आहे. आता पुढे बघत राहा प्रेक्षकांनो, कसं काय. सायलीला असं वाटतं, प्रतिमा आत्याला त्यांचा भूतकाळ आठवून देण्याची ही तर सुवर्ण संधी आहे, आणि ही संधी अशी कशी सोडायची. प्रेक्षकांनो, आता सायलीच्या या निर्णयामुळे हंगामा होणार आहे यांच्या घरामध्ये. तर आता पुढे बघा, अर्जुन निघालेला असतो, तो म्हणतो, मम्मा चल मी निघतो, मला उशीर होतोय. कल्पनाताई म्हणत असतात, अरे थांब रे अर्जुन, डब्बा घेऊन जा ना. आता पूर्णाजी म्हणतात, अरे एवढी काय घाई करतोय, तुझंच ऑफिस आहे ना, डब्बा भरेपर्यंत तरी थांबा. चैतन्य म्हणतो, अगं पूर्णाजी, खूप महत्वाची कामं आहेत ग. पूर्णाजी म्हणतात, नवीन केस आली आहे का रे कुठली? अर्जुन म्हणतो, नाही नवीन केस नाहीये ग पूर्णाजी, केस तशी जुनीच आहे, पण त्याच्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट आहे, त्यामुळे आम्हाला जरा लवकर जायचंय. आता कल्पनाताई म्हणतात, हे घ्या, डब्बा भरला होता बरं सायलीने आधीच. अर्जुन म्हणतो, बरं झालं, निघतो आम्ही. ए बायको. आता तो सायलीला आवाज द्यायचा प्रयत्न करतो, पण सायली त्या बातमीमध्ये गुंग झालेली असते. चैतन्य म्हणतो, ए बाबा चल, आता उशीर होतोय सध्या आपल्याला. मग आता या पूर्णाजी पण सायलीकडे बघायला लागतात, अरे एवढी कशात गुंग झाली आहे ही. कल्पनाताई तिच्या जवळ येऊन म्हणतात, ए सायली, अगं काय वाचतीयस तू? अगं अर्जुन तुला बाय करत होता, अगं कुठे लक्ष आहे तुझं?
पण तरी सुद्धा सायलीची नजर त्या बातमीकडेच आहे. आता कल्पनाताई म्हणतात, अगं ए सायली, अगं काय वाचतीस पेपरमध्ये सायली? मग सायलीची तंद्री तुटते आणि ती म्हणते, अहो आई, पूर्णाजी, हे बघा ना काय बातमी आहे यात, म्हणजे तुम्हाला ना एक महत्वाची गोष्ट दाखवायची आहे मला. पूर्णाजी म्हणतात, काय ग सायली? आता सायली तो पेपर घेऊन पूर्णाजी जवळ जाते आणि म्हणते, बघा ना पूर्णाजी, या पेपरमध्ये काय लिहिलंय, एक खूपच छान लेख आलाय बघा ना. म्हणजे एखादी दुःखद घटना घडली तर माणसाच्या मनावर त्याचा खोल परिणाम होतो. म्हणजे कधी कधी अशा घटनांमुळे माणसाची वाचा जाते किंवा मग माणसाच्या स्मृतीवर परिणाम होतो. मग आता या पूर्णाजी म्हणतात, अगं म्हणजे काय म्हणायचंय तुला, प्रतिमाचं अपघातानंतर झालंय तसं का ग? मग सायली म्हणते, हो पूर्णाजी, अगदी तसं. आता या कल्पनाताई पण ती बातमी वाचायला लागतात. सायली म्हणते, हो पूर्णाजी, अहो पण मानसोपचाराने ही समस्या सुटू शकते. अगदी खूप संशोधन झालेले आहेत पूर्णाजी यावरती. मानसिकरित्या त्रासलेला माणूस ह्या सगळ्या उपचारांमुळे बरा होऊ शकतो. एवढी ताकद आहे मानसोपचारमध्ये. आता प्रिया तिथे आली आहे प्रेक्षकांनो, आणि प्रियाने ते सगळं ऐकलंय. आता पूर्णाजीला खूप पटलंय सायलीचं हे. आता कल्पनाताई म्हणतात, सायली, अगं प्रतिमावरती मानसोपचार झाले तर ती पूर्वीसारखी बरी होईल असं वाटतं का ग तुला? आता प्रियाने हे ऐकलंय प्रेक्षकांनो, आणि आता मात्र तिचे धाबे दणाणलेत, कारण तिला कळलंय की हे काहीही करून प्रतिमाची स्मृती परत आणणार आहे. आता सायली कल्पनाताईंना म्हणते, हो आई, का नाही, अहो आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. प्रिया विचार करते, बाप रे, हे सायकॅट्रिस्टचं काय सुचलं हिला? प्रतिमाला ट्रीटमेंट मिळाली आणि तिला सगळं आठवलं तर, आणि तिला समजून गेलं मी तन्वी नाहीये तर, अरे बाप रे, मला आता खरंच जेलमध्ये जावं लागेल. आता या प्रियाचा घसा सुकलाय प्रेक्षकांनो, पण आता प्रिया या सगळ्या गोष्टींमुळे आणखीन बिथरणार आहे, आणि त्यामुळे अर्जुनचा संशय अगदी दाट होत जाणार आहे प्रेक्षकांनो हिच्यासाठी. आता पूर्णाजी म्हणतात, अगं सायली, अगो कधी डोक्यातच आलं नाही ग हे आपल्या. मग सायली म्हणते, अहो पूर्णाजी, इतके दिवस आपल्याला प्रतिमा त्याला थोडं म्हणजे शांत होण्यासाठी वेळ देण्याची गरज होती ना. आत्ताशी तर त्या थोड्याशा रुळतायत आपल्यासोबत, पण आता आपण पुढे जायला हवं. त्यांची वाचा स्मृती परत येण्यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न नको का करायला? कल्पनाताई म्हणतात, हो हो सायली, अगं आपण नक्की करूयात. आपण प्रतिमाला चांगल्या सायकॅट्रिस्टकडे नेऊयात. आता प्रिया येते त्यांच्या तिथे समोर आणि म्हणते, नाही नाही, अजिबात नाही न्यायचं. माझ्या आईला सायकॅट्रिस्टची गरज नाहीये. माझी आई काय वेडी आहे काय? आता हे सगळेजण तिच्याकडे बघत राहतात. अगं प्रिया, मानसोपचार घेणारे काय सगळे वेडे नसतात. अगं आपल्यासारख्या लोकांना सुद्धा त्याची गरज लागते कधी कधी. हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे की मानसोपचार घेणारे वेडे असतात. अगं हा गैरसमज डोक्यातून काढून टाक प्रिया. अगं याची गरज कोणालाही लागू शकते. तुझी काय एवढी हरकत आहे त्यासाठी? अगं आपल्या शरीराला त्रास झाला तर जातो ना आपण डॉक्टरकडे. मनाला त्रास झाला तर मनाच्या डॉक्टरला नको का दाखवायला? प्रिया म्हणते, मला ना एवढंच कळतंय की तुला मी माझ्या आईला वेडी ठरवू देणारच नाहीये. आता या पूर्णाजींना कळतंय बरं का प्रेक्षकांनो, त्या एवढ्या मागच्या पिढीच्या असून सुद्धा. त्या म्हणतात, हे बघ तन्वी, अगं सायलीला असं काही म्हणायचं नाहीये. प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी, हिच्या प्लॅनमुळे माझ्या आईला किती त्रास होईल याची भीती वाटतेय मला आता. कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी, तू कशाला एवढा विचार करतेस? अगं प्रतिमाचे डॉक्टर आहेत ना, ते सगळ्यात चांगले आणि बेस्ट डॉक्टर असणार आहेत. तुला नकोय का तुझी आई बरी व्हायला? मग आता ही प्रिया म्हणते, हो हवी आहे मला माझी आई बरी व्हायला, पण मला या सायलीने माझ्या आईवरती उगाचच काहीही प्रयोग करायला नकोय. कशाला एक्सपेरिमेंट करायचे नको ते. माझी आई होतीये ना हळूहळू बरी. पण हे बघ सायली, तुझ्या डोक्यात हे जे काही नवीन खूळ आहे ना ते काढून टाका. सायली आता रागाने बघत असते या प्रियाकडे आणि आश्चर्याने सुद्धा, पण तरी सुद्धा आपल्या सायलीच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही अजून. प्रिया म्हणते, माझ्या आईच्या बाबतीतले निर्णय मी आणि माझे बाबा घेऊ, तू मध्ये पडायची गरज नाहीये. आणि आता या प्रियाचं हे बोलणं या कल्पनाताईंना आणि या पूर्णाजीला अजिबात आवडलेलं नाहीये. प्रेक्षकांनो, आजचे सगळे सीन एकापेक्षा एक जबरदस्त आहे. एक एक लाईक आजही करून टाका, आणि ठरलं तर मग या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज आपल्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका. आता ही प्रिया सायलीला असं उद्धटसारखं बोलते आणि निघून जाते. कल्पनाताई म्हणतात, अय्या, या तन्वीने तर भलतंच डोक्यात घेतलंय. आता या पूर्णाजी म्हणतात, तिच्या वागण्याला ना काही धरबंद उरलेला नाहीये बघ. सोडा त्या तन्वीला,
हे बघा, आपण फक्त प्रतिमाचा विचार करूया. आपल्या प्रतिमाला मानसोपचार मिळायलाच हवे. आपण आपल्या प्रतिमेचा विचार करू. सायली, अगं बेटा, तुझा निर्णय अगदी योग्य आहे आणि मला तो पटलाय बरं का. आता पूर्णाजीने ग्रीन सिग्नल दिला म्हटल्यावर विषय संपला. मैंने जो बोल दिया सो बोल दिया, असं आहे ना ते. तर असो, आता बघा प्रेक्षकांनो, या पुढचा सीन सुद्धा धमाकेदार आहे. अर्जुन पोहोचला बाबा या सुमनच्या घरी. सुमन म्हणते, अरे वा, तुम्ही दोघे जण या 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 बसा. सुमन स्वभावाला किती भोळसट आहे आणि खूप गोड आहे प्रेक्षकांनो. तिच्या मनात काहीही नसतं. ती इतकी गोड बोलते ना या दोघांशी. आता ती म्हणते, अरे वा, तुम्ही दोघांनी तर सरप्राईजच दिलत. काही काम आहे का तुम्हा दोघांना? आणि आपला अर्जुन तर सुमनपेक्षा जास्ती गोड बोले आहे. तो म्हणतो, नाही नाही, काम काही नाहीये. ते काय आहे ना, सिनियर आमच्या घरी आहे. तुम्ही नेहमी तक्रार करता की आम्ही तुम्हाला भेटायला येत नाही, गप्पा मारायला येत नाही. त्यामुळे असं ठरवलं आम्ही की आज तुमच्याशी गप्पा मारायला यायचं. आता सुमन म्हणते, अय्या, काय छान केलं तुम्ही. बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. आता ही सुमन पाणी आणायला जाते ना, तेव्हा हे दोघंही एकमेकांसोबत असे पुटपुटतायत. अर्जुन म्हणतो, नागराज काका दिसत नाहीये कुठे. चैतन्य म्हणतो, जाऊ दे ना, गेले असतील कुठे. तू विषय काढ पटकन त्या सुमन काकूकडे. आता सुमन आलीये पाणी घेऊन बरं का. आता सुमन म्हणते, घ्या रे पोरांनो, पाणी घ्या. आता अर्जुन म्हणतो, थँक्यू सुमन काकू. सुमन आता या दोघांच्या जवळ अगदी बसते तिथे प्रेमाने आणि म्हणते, अरे अर्जुन, तुमच्या घरची खबरबात आम्हाला रोज मिळते बरं का. भाऊजी अगदी सारखे फोन करून सांगत असतात तिकडे काय चाललंय काय नाही. आता चैतन्य विचारतो, नागराज काका दिसत नाहीयेत काकू. मग आता सुमन म्हणते, काय आहे ना, ते बाहेर गेलेत. अरे पण तुम्हाला काय आणू, चहा आणू की कॉफी आणू? अरे उपमा केलाय, तो खाल का तुम्ही? थोडा थोडा घेऊन येते मी, बसा. आता चैतन्य लगेच म्हणतो, हो चालेल ना आम्हाला. याला काय काळजी पडलेली असते कोणाच ठाऊक. आता अर्जुन म्हणतो, नाही नाही सुमन काकू, बस बस, तू 10 मिनिटं बस ग, आपण गप्पा मारूयात, आम्हाला दुसरं काही नकोय. मग सुमन म्हणते, गप्पा? अय्या, मला तर फार आवडतं गप्पा मारायला, पण माझ्या गप्पा ऐकायला कोण असतं? असं बोलून ती हसायला लागते. आता अर्जुन म्हणतो, अरे असं का म्हणते सुमन काकू, आम्ही आहोत ना, आम्ही ऐकू की तुझ्या गप्पा. पण तुला खरं सांगू का सुमन काकू, मला ना आज फार बरं वाटतंय बघ. म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटतंय. प्रतिमा आत्या इतक्या वर्षांनी परत आली बघ, आणि तन्वी सुद्धा परत आली आहे. म्हणजे सिनियर किती टेन्शनमध्ये होता ना ग इतक्या वर्षापासनं. पण चला, आता किती छान वाटतंय, सगळं टेन्शन फ्री झालंय. सुमन म्हणते, हो रे अर्जुन, तुझं अगदी खरं आहे. आता अर्जुन बोलता बोलता विषय काढतो बरं का. तो म्हणतो, अगं सुमन काकू, मला ना कधी कधी विचार येतो बघ, म्हणजे आपल्या सिनियरला असं कसं पटलं ग, म्हणजे जी आपल्या घरात तन्वी आहे ना, ती तन्वी आहे म्हणून. बघा प्रेक्षकांनो, हा सीन त्यांनी खूप भारी घेतलाय. आता अर्जुन असं बोलल्यानंतर त्या सुमन काकूचा जरा चेहरा उतरतो. मग अर्जुन म्हणतो, अगं म्हणजे मला असं म्हणायचंय काकू की ती तन्वीच आहे, पण अशा कुठल्या गोष्टी पटल्या म्हणजे आपल्या सिनियरला, आणि तन्वीने असं काय दाखवलं सिनियरला की त्याला असं एकदम पटलं की अरे चा, हीच आपली तन्वी आहे किंवा हीच माझी मुलगी आहे, असं असं कशावरून वाटलं ग सिनियरला? आता ही सुमन त्याला प्रश्न करते की अर्जुन, तुला असा प्रश्न आत्ता अचानक का पडलाय रे? काही अडचण आहे का, म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? आता चैतन्य अर्जुन जरा घाबरून एकमेकांकडे बघायला लागतात. आता चैतन्य म्हणतो, प्रॉब्लेम? छे 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 छे, प्रॉब्लेम काही झालेला नाहीये. म्हणजे काय आहे ना, अर्जुन आणि चैतन्य दोघं एकमेकांकडे बघायला लागतात. पण आता अर्जुनने खूप छान उत्तर दिलं बरं का सुमनला. तो म्हणतो, अगं नाही काकू, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की बघ ना, सिनियरला असं कसं कळलं की हीच आपली तन्वी आहे? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीनं आपण प्रतिमा आत्याला दाखवल्या ना, तर कदाचित असं होऊ शकेल ना की प्रतिमा आत्याची मेमरी किंवा स्मृती, म्हणजे जे म्हणतात ना, ते परत येईल ना. आता सिनियर, प्रतिमा आत्या, तन्वी सगळेजण किती छान एकत्र येतील ना, म्हणजे फॅमिलीचा बॉन्ड किती स्ट्रॉंग होईल सुमन काकू. आता ही सुमन बिचारी किती भोळी आहे, तिला कन्व्हिन्स करणं म्हणजे बाय हात का खेळ आहे. आता सुमन म्हणते, खरंच करे अर्जुन, खरंच असं होईल का? मग आता अर्जुन म्हणतो, अगं हो, म्हणजे काय, असंच होईल ना सुमन काकू. मग आता लगेच सुमन इमोशनल होऊन म्हणते, अरे अर्जुन, तुला काय सांगू रे, तन्वीला फार त्रास होतो बघ, तिची आई तिला जवळ घेत नाही म्हणून. तिचं नशीब तरी कसं आहे बघ ना, आम्ही सगळे असून तिला लहानपणी आश्रमात राहावं लागलं रे, आईच्या मायेसाठी तडफडत राहावं लागलं. प्रतिमा वहिनी परत आल्यात तर त्या तर तिला आता ओळखत पण नाहीये, बिचारी तन्वी. आता त्यांच्या डोळ्यात आलंय पाणी.
मग आता चैतन्य म्हणजे आपल्या चैतन्याच्या पोटात काही राहत नाही, तो भस्कन बोलतो, अगं सुमन काकू, आमचे सगळे प्रयत्न तन्वीची ओळख पटावी म्हणूनच चालले. अर्जुन त्याच्याकडे रागाने बघायला लागतो की हे काय बोलतोय चैतन्य, अरे चुप बस, असं बघत असतो तो. मग चैतन्य लगेच त्याचं बोलणं फिरवतो आणि म्हणतो, अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की प्रतिमा आत्यांना तन्वीची ओळख पटवून द्यायची आपल्याला, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. काकू तुम्ही मदत कराल का आम्हाला या सगळ्यासाठी? आता अर्जुन पण पुन्हा विचारतो, काकू खरंच तुम्ही कराल का हो मदत आम्हाला यासाठी? मग आता सुमन म्हणते, तुमच्या प्रयत्नांना मी साथ देणार नाही असं कसं होईल अर्जुन? अरे मी करणार, नक्की मदत करणार तुम्हाला. सांगा काय मदत हवी आहे तुम्हाला? आता पुढे खरी मजा येणार आहे प्रेक्षकांनो. अर्जुनच्या मनासारखं सगळं होतंय. आता बघा प्रेक्षकांनो, त्यांनी मध्ये आता या सायलीचा आणि रविराज काकांचा सीन घेतलाय आणि तोही अगदी बेस्ट सीन आहे. म्हणजे आज सीन ऑफ द वीक आहेत सगळे असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. आज त्यांनी खूप मोठा एपिसोड दाखवलाय. सायली रविराजांकडे येते, ते काहीतरी काम करत असतात. सायली म्हणते, रविराज काका मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मग रविराज म्हणतात, हो हो बेटा, एकच मिनिट. त्यांची फाईल ते हातातली तिथे बाजूला ठेवतात आणि म्हणतात, हां बोल बेटा, काय बोलायचं होतं तुला? सायली म्हणते, काका हे बघा हा लेख वाचा ना. आता रविराज ते वाचतात, म्हणतात, मानसोपचार तज्ज्ञ का ग, काय ह्यात? सायली म्हणते, काका म्हणजे हा लेख वाचून माझ्या मनातनं एक विचार आलाय. आपण प्रतिमा त्याला एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखवलं तर त्यांच्या मनावर उपचार झाले ना, तर त्यांना पूर्वीचं सगळं आठवेल, म्हणजे मला असं वाटतंय. आता रविराज तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकतायत. सायली म्हणते, काका तुम्हाला माझं म्हणणं पटत नाहीये का? म्हणजे मी या बाबतीमध्ये आईंशी आणि पूर्णाजीशी बोलले, त्यांना पटलंय हे सगळं, पण प्रिया मात्र विरोधात आहे हो या सगळ्याच्या. तिचं असं म्हणणं आहे की मी तिच्या आईला वेडी ठरवायचा प्रयत्न करतेय. आणि रविराज काका असं माझ्या मनात अजिबात नाही आहे. उलट मी जे करते ना ते. आता सायली पुढे काही एक्सप्लेनेशन देणार, म्हणजे पुढे ती स्वतःबद्दल काही सांगणार. तेवढ्यात रविराज म्हणतात, एक मिनिट बाळा, हे बघ मला तू काहीही एक्सप्लेनेशन देऊ नकोस किंवा मला कन्व्हिन्स पण करू नकोस. माझा ना मानसोपचारासाठी कुठलाच गैरसमज नाहीये. शरीर निरोगी ठेवण्यासाठी जशी आपल्याला डॉक्टरांची आणि उपचाराची गरज असते, तसंच मन निरोगी ठेवण्यासाठी उपचार लागतात, हे मला माहिती आहे बाळा. आता रविराज सर तिला बाळा बाळा करूनच बोलतायत बरं का प्रेक्षकांनो. आता सायली म्हणते, हो ना, या लेखामध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलंय की कोणालाही मानसोपचाराची गरज पडू शकते आणि ह्या सगळ्यामध्ये कमीपणा मानायची गरजच नाहीये. मग आता रविराज म्हणतात, प्रतिमा सध्या ट्रॉमामधनं जातीये. मी आणि तन्वी त्या अपघातानंतर कसेबसे सावरलो, पण प्रतिमानं खूप हळवी आहे. अजूनही तिचं हळवं मन तो धक्का पचवू शकलेलं नाहीये. तिला खरंच गरज आहे ग मानसोपचाराची. आणि सायली म्हणजे माझ्या मनात आलं होतं बघ हे सगळं, म्हणजे एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्टला तिला दाखवावं, पण प्रतिमा आधी एवढी घाबरत होती ना की हा विषय मी काढलाच नाही ग. मग सायली म्हणते, म्हणजे तुम्हाला सुद्धा माझ्यासारखंच वाटतंय ना रविराज काका, तुम्हाला असं वाटतंय का की मी त्यांचं नुकसान करतेय? मग रविराज म्हणतात, अगं मी चुकीचा अर्थ अजिबात घेतच नाहीये बाळा. अगं तू तिच्यासाठी रोज किती धडपड करते हे मला माहिती आहे की, मी रोज बघतो. या घरातला सगळ्यात मोठा आधार प्रतिमाचा तू आहेस ग सायली. खरं तर मीच तुझे आभार मानायला हवे. आता हे रविराज अगदी हात वगैरे जोडतात. सायली म्हणते, काय हो काका, एका बाजूला मला बाळा म्हणतायत आणि दुसरीकडे माझे आभार सुद्धा मानतायत तुम्ही. अहो मी तुमची मुलगी जरी नसले तरी तुमची सून म्हणून माझं कर्तव्य मी पार पाडतीये. रविराज आता या सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि म्हणतात, हो बेटा, आपण आपल्याकडनं जे जे शक्य आहे ना ते सगळं करूयात प्रतिमेच्या उपचारासाठी. अगं एक माझी मैत्रीण आहे सायकॅट्रिस्ट, मी तिला लगेच फोन करतो, आपण तिला बोलवून घेऊयात आणि प्रतिमावरचे मानसोपचार सुरू करूयात. आणि आता प्रेक्षकांनो, सुमनने अर्जुनला काय काय सांगितलंय ते बघा. मी तुम्हाला म्हटलं ना की एका नवीन पात्राची एंट्री यात होणार आहे. आता ते पात्र कोण असेल ना याची उत्सुकता मला खूप लागलेली आहे प्रेक्षकांनो. आता आपण बघूयात पुढे काय काय घडतंय. सायली आणि रविराजांचं ठरलंय की प्रतिमाला मानसोपचार द्यायचेत.
तर आता इकडे सुमन अर्जुनला कसं सांगते म्हणजे त्या प्रूफ बद्दल ते ऐका हं. आता ही सुमन गप्पा मारत असते, म्हणजे गप्पा मारता मारता अर्जुनला म्हणते, अरे तुला काय सांगू अर्जुन, जेव्हा तन्वी घरी आली ना तेव्हा माझ्या डोळ्यात तर टचकन पाणी आलं बघ. म्हणजे तन्वीने तिच्या लहानपणचे फोटो दाखवले ना तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तर तिचा लहानपणचा चेहरा होता. अरे अर्जुन म्हणतो, हो काकू बरोबर आहे. नाही म्हणजे अजून कुठल्या गोष्टी दाखवल्या तिने, म्हणजे सिनियरला हे कन्फर्म झालं की तीच तन्वी आहे म्हणून. आता सुमन म्हणते, आणखीन हा 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 आठवलं, अरे तन्वीच्या गळ्यामध्ये ते लॉकेट नव्हतं का आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं असलेलं. अरे अर्जुन, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्णाईने आम्हा सगळ्यांसमोर तुझ्या गळ्यात घातलं होतं. मग आता अर्जुन म्हणतो, अरे हा 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 आठवलं मला. मग आता ही सुमन अर्जुनला म्हणते, अरे हा तेच लॉकेट. अरे तेव्हा ते लॉकेट बघून तन्वी रडायला नव्हती लागली का, आणि तू लहानपणी ते लॉकेट तन्वीच्या गळ्यात घातलं होतं. अर्जुन म्हणतो, हो 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 आठवलं आठवलं. सुमन म्हणतो, आणि अरे हे लॉकेट आम्ही थेट मोठ्या झालेल्या तन्वीच्या गळ्यात बघितलं, आणि अरे ते लॉकेट बघितल्यानंतर आमची खात्रीच पटली की हीच खरी तन्वी आहे. मग आता अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे बघतात. मग चैतन्य म्हणतो, काकू तुम्हाला आणखीन काही आठवतंय का. मग आता ही सुमन म्हणते, नाही रे आणखीन नाही बाबा काही आठवते, पण तू भाऊजींशी बोललास का, म्हणजे त्यांच्याकडे सगळे पुरावे पण असतील आणि त्यांना सगळं आठवतं रे, त्यांच्याशी बोललेत का तुम्ही दोघं जण. अर्जुन म्हणतो, नाही नाही सिनियरशी नाही बोलायचं. म्हणजे आता लगेच सुमन म्हणते, का रे असं का. अर्जुन म्हणतो, अरे म्हणजे सुमन काकू मला असं म्हणायचं आहे की सिनियर आत्याच्या बाबतीत किती सेन्सिटिव्ह आहे आपण बघतो ना. नाही म्हणजे हा आमचा प्रयत्न आहे, सगळे पुरावे दाखवून आत्याला जर काही आठवलं नाही तर म्हणजे सिनियर किती अपसेट होईल ना. अगं तो किती सॅड होईल, म्हणून मी तुला सांगतोय की तू सुद्धा काही सांगू नको, म्हणजे मला तरी वाटतं असं. मग आता सुमन म्हणते, हो रे अर्जुन तुझं बरोबर आहे. आता अर्जुन म्हणतो, हो थँक्यू हं सुमन काकू, चल निघतो आम्ही. आता सुमन लगेच अर्जुनला म्हणते, अरे हो अर्जुन तुला महत्वाची गोष्ट तर सांगायचीच राहिली, म्हणजे बघ अशी एक गोष्ट आहे ना की ज्यामुळे आमची खात्रीच पटली की हीच आपली तन्वी आहे. अर्जुन म्हणतो, काय ग काकू कुठली गोष्ट. मग आता सुमन म्हणते, अरे तन्वीच्या उजव्या पायावर तुळशीपत्राची जन्मखूण आहे. अरे ती खूण अशी पानाच्या आकाराची आहे बघ. ती खूण आम्हाला परत आल्यावर तन्वीने दाखवली होती, आणि ती खूण पाहिल्यावर तर प्रश्नच मिटला, आम्हा सगळ्यांना कळलं की हीच खरी तन्वी आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, ओ अच्छा बरोबर आहे, प्रश्नच मिटला तर मग ओके. आता अर्जुनला जो क्लू मिळायचा होता तो मिळाला प्रेक्षकांनो. आणि काल बऱ्याच प्रेक्षकांचा असा गैरसमज झाला होता की नाही अर्जुनने ते तुळशीपत्र पाहिलंच नाही, त्यांनी कॅमेरा फिरवला वगैरे वगैरे. पण नाही प्रेक्षकांनो, अर्जुनने ते खरोखर पाहिलंय, आणि मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. म्हणजे या मालिकेचा जो उद्देश होता त्या तुळशीपत्राचा तो एकदाचा साध्य झाला बाबा, जीव भांड्यात पडला माझा. म्हणजे ते तुळशीपत्र कळलंय अर्जुनला. तर आता लगेच त्यांनी अर्जुन आणि चैतन्याचा घरचा सीन दाखवलाय. अर्जुनच्या बेडरूममध्ये हे दोघे जण. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य मला तन्वीच्या या बर्थ मार्क बद्दल माहिती नव्हतं, म्हणजे जन्मखुणेबद्दल मला माहितीच नव्हतं. मग आता अर्जुन चैतन्याला म्हणतोय, चला तो बर्थ मार्क त्या प्रियाच्या पायावर नक्कीच नसणार आहे, तिने तो किल्लेदार फॅमिलीला दाखवण्यापुरताच काढला असेल. चैतन्य म्हणतो, अरे आत्ताच जर आपण दाखवलं तर तिच्या पायावर जन्मखूण नाहीये, तर आपण लगेच प्रूव्ह करू शकतो की ती तन्वी नाहीये. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुझं चैतन्य. मग आता चैतन्य म्हणतो, अरे पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये एक प्रॉब्लेम आहे ना. अर्जुन म्हणतो, आता काय. मग आता चैतन्य म्हणतो, अरे बाबा तिचा तळपाय कसा बघायचा आपण. अर्जुन म्हणतो, अरे हो गड्या तुझं बरोबर आहे चैतन्य, पण आता प्रेक्षकांनो मला असं वाटतंय की ही प्रिया इतकी चॅप्टर दाखवली आहे त्यांनी की ती खरोखरही गोंधळून घेऊ शकते तो पाय, म्हणजे पायावरती ती जन्मखूण तुळशीपत्राची. पण आता पुढे काय काय दाखवतील हे नवलच आहे बाई, म्हणजे माझी उत्सुकता खूपच अगदी शिगेला पोहोचलेली आहे. आता सायली येते तिच्या रूममध्ये आणि या दोघांना बघून म्हणते, अरे वा तुम्ही दोघं जण आलात पण परत. सकाळी तर म्हणत होतात खूप कामं आहेत म्हणून, आणि एवढ्या लवकर आलात सुद्धा. आता अर्जुन काही बोलणार तेवढं चैतन्यराव म्हणतात, अरे वहिनी मी घरी घेऊन आलोय याला, मी त्याला म्हटलो की घरात गणपती बसलेत, काय काम 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 करतोयस, असं खेचत घरी आणलं बघ त्याला वहिनी.
सायली पटकन बोलून जाते, बरं केलं भाऊजी, हे घरी असलं ना की खूप छान वाटतं. चैतन्य आणि अर्जुन कसे पाहतायवर तिच्याकडे. आणि आता सायली लगेच तिचं वाक्य फिरवते आणि म्हणते की म्हणजे घरात सगळ्यांना छान वाटतं ना हे घरी असले की. सणाचे दिवस आहेत ना, सगळ्यांनी एकत्र असायला हवं म्हणून. तर आता चैतन्य म्हणतो, बरं 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 बरं, मी फ्रेश होऊन येतो, तुमचं दोघांचं चालू द्या. अर्जुन म्हणतो, काय? आता चैतन्य म्हणतो, नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मी आलोच. आता चैतन्य निघून जातो तिथून. आता सायली अर्जुन जवळ येऊन म्हणते, अहो मी तुम्हाला फोन करणारच होते. रविराज सरांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलाय. अर्जुन म्हणतो, कुठला निर्णय घेतलाय तुम्ही? आता सायली म्हणते, अहो प्रतिमात्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याचा, म्हणजे त्यांना चांगले उपचार मिळतील ना. अर्जुन म्हणतो, ओ सायकॅट्रिस्ट का? वा ग्रेट, पण तुम्ही बोललात का खरंच सिनियरशी? मग आता ही सायली म्हणते, घरात सगळ्यांशी बोलले मी, सगळ्यांना ही कल्पना आवडली आहे. फक्त अर्जुन म्हणतो, फक्त काय? प्रियाला नाही पटली ही कल्पना. तिचं असं म्हणणं आहे की मी तिच्या आईच्या विरोधात जातीये आणि आपण प्रतिमा त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे न्यायला नको असं ती म्हणतीये. आता अर्जुन जरा विचार करतो आणि म्हणतो, मला माहीत होतं. बघितलं का तुम्ही? अहो हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे, चांगलं उदाहरण आहे की ती प्रतिमा त्याबद्दल विचार करत नाही. ती जर खरी तन्वी असती ना तर तिने तिच्या आईला सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट दिली असती. पण नाही, तिला कुठे पडली आहे प्रतिमा त्याची. ती खूप डॅम्बिश आहे हो. ती कधीच असं करणार नाही, कारण ती खरी तन्वी नाहीच आहे. आता सायली त्याला म्हणते, झालं का पुन्हा तुमचं तेच सुरू? तुम्ही सगळ्याचा एकच अर्थ कसं काय काढता हो? अर्जुन म्हणतो, अहो तुमच्या का लक्षात येत नाही सायली, हाच एक अर्थ आहे. सायली म्हणते, तुम्ही जा बरं, आधी हातपाय तोंड धुवून घ्या, तुम्ही जा. आता सायली त्याला बळजबरी बाथरूममध्ये ढकलते हातपाय तोंड धुवायला आणि मनाशी बडबडते, सतत हा एकच विचार का करता? किती वेळेला सांगितलं यांना मी, पण त्यांच्या डोक्यातनं काही हा विचार जातच नाहीये. काय करावं काय कळत नाहीये. पण आता प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी फायनली संपवलाय आणि बराच मोठा भाग होता हो. बोलून बोलून घसा कोरडा झाला आता माझा. तर एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका कालच्यासारखा, आणि कमेंट करायला सुद्धा. आता प्रेक्षकांनो, पुढच्या भागात आपण बघणार आहोत या प्रियाने आगाऊपणा केलाय आणि त्या प्रतिमा आत्याकडे जाऊन सांगितलंय, अगं आई ती सायली आहे ना, ती एक नंबरची आगाऊ आहे, बदमाश आहे ती. अगं ती तुला वेडी ठरवायला निघालीये. ती घरातल्या सगळ्यांना सांगते की घरात तुला वेड लागले, तुला सायकॅट्रिस्टची गरज आहे. अगं आई, तू त्या डॉक्टरांना भेटली ना तर ते डॉक्टर तुला हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकतील ग, ॲडमिट करतील ग. आणि आता अर्जुन रात्रीच्या वेळेला लॅपटॉपवर काम करत असतो आणि सायली झोपलेली असते. तेव्हा सायलीचा तळपाय उघडा दिसतो त्याला आणि तो विचार करतो, अरेच्छा, हे काय आहे मिसेस सायलींच्या पायावर? बघा प्रेक्षकांनो, झाला ना धमाका. पण आता याच्यातनं ही प्रिया सुखरूप निसटू नये म्हणजे झालं, म्हणजे प्रियाचं बिंग फुटलं पाहिजे. हा प्रेक्षकांनो, त्यांनी फार मोठ्या विषयाला हात घातलाय, पण आता ते तिला एक्सपोज करतात की नाही हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आजचा भाग भारी होता की नाही प्रेक्षकांनो? काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा. आणि ज्यांचा गैरसमज होता की अर्जुनला नाही दिसलं, त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटलं. खरंच दिसलंय प्रेक्षकांनो अर्जुनला. मी पूर्ण कन्व्हिन्स झाल्याशिवाय तुम्हाला सांगत नाहीये. म्हणजे आता हे पुढे ते फिरवतात का काय ते बघूयात. पण आजचा भाग भारी होता की नाही तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो प्रेक्षकांनो, काल मी लाईव्ह आले होते आमच्या शेतातनं, पण ना आभाळ खूप असल्यामुळे रेंजच मिळाली नाही मला, त्याबद्दल सॉरी. पण मी त्याचा एक व्हिडिओ माझ्या एका पर्सनल चॅनलवर टाकेल आणि त्याची लिंक तुम्हाला नक्की देईल. पण आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा. या प्रतिमात्या कन्व्हिन्स होतील का प्रियाच्या बोलण्याला? आणि अर्जुनला हे कळल्यावर पुढे काय होईल? प्रेक्षकांनो, आजचा भाग लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.